भीमा कोरेगाव विजय स्तंभासाठी लढा उभारणारे सन्माननीय दादाभाऊ अभंग यांना या ठिकाणी आदरांजलीसाठी निमंत्रित करतो. महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परिवर्तन चळवळीतील सर्व महापुरुष महामाता यांच्या विचारांना अभिवादन करू. आज विठ्ठल गौरव भालेराव यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विचारकांचे सर्व मान्यवर, सभागृहातील सर्व मान्यवर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचं ज्यांनी धार्मिक रीती संचालन केले बौद्धाचार्य, उपस्थित भालेराव कुटुंब, मित्र परिवार, आप्तेष्ट आणि नातेवाईक बांधवांनो, भालेराव गुरुजींच्या जीवन कार्यावर अनेक वक्त्यांनी भाषणं केलेली आहेत. अनेक कवींनी त्यांचं जीवन कार्य सांगितलेलं आहे. अनेक गायकांनी त्यांचं जीवन कार्य सांगितलेलं आहे. भालेराव गुरुजींनं आपलं आयुष्य जे धम्मासाठी वाहून घेतलं आणि धम्मासाठी वाहून घेत असताना त्या जीवनात कार्याचा त्यांचा जो उल्लेख केला, मला असं वाटतं की पुण्यानुमोदन जो कार्यक्रम आहे हा त्या परिवाराचा, एक तर कुटुंब हे दुःखात मध्ये असतं. 11 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आज 2 वाजलेले आहे. वक्ते आहे, बोलणारे आहे, थोडे महिला बघा, विचारता करता 4 साडेतीन 4 तास महिला बसलेल्या आहेत. थोडं विचार करा. मला बोलू दे. मी एक कार्यक्रम ठेवला होता की पुण्यानुमोदन कार्यक्रमापासून तरुण पिढी दूर का. जवळजवळ 1000 तरुणी होत्या आणि त्याच्यामध्ये सांगितलं त्यात असणारी भाषणं म्हणून आम्ही दूर आहोत. विचार केला पाहिजे आपण. आणि म्हणून भालेराव गुरुजींनी त्यात जीवन जगलं. भालेराव गुरुजी बघा, भारतीय बौद्ध महासभेचं बौद्धाचार्य होण्याचं त्याच्यातून आर्थिक लाभ किती व्हायचं मला माहित नाही, पण ते व्यक्ती त्या व्यसनापासून दूर राहते, पंचशील जगते, चांगलं जीवन जगते. आणि त्या बौद्धाचार्यांचं असेल किंवा भिकुदाचं त्याचं जे वय वाढतं, आज 86 वर्ष ते जगलेले आहेत. 60, 65, 62, 61, 40, 42 मध्ये लोक जात आहेत. 86 वर्ष. साहजिकच त्याचं कुटुंब असेल, त्याने आयुष्यामध्ये जो धम्माचा प्रचार प्रसार केला, त्याने आयुष्यामध्ये जो धम्म हे केला, धम्माचं आचरण केलं, त्याचं ते. आणि म्हणून मुलगा आणि वडील बघा, आयुष्यामध्ये बाप असणं खूप महत्वाचं आहे. खरं आई ही खूप प्रमुख आहे. आई ही मुलाला 9 महिने कुशीत वाढवते, आपल्या पोटात वाढवते, गर्भाशयात वाढवते. पण बाप सुद्धा त्या 9 महिन्यामध्ये आपला पोरगा मेंदूमध्ये वाढवतो, आपली मुलगी मेंदूमध्ये वाढवते. हे मूल झाल्यानंतर भविष्याला काय करायचं, म्हणजे जितकं आईचं महत्व आहे तितकं त्या मुलाच्या वडिलांचं सुद्धा महत्व आहे. फरक हाच आहे की आई ही माया करते, बाप हा खूप प्रेमळ असतो. फक्त तो बाहेरून आपल्या मुलाला कडवट वाटतो. कडवट यासाठी वाटतो कारण आपलं मूल हे भविष्यामध्ये चांगलं झालं पाहिजे, सुधारलं पाहिजे, वाघ मार्गाला जायला नाही पाहिजे, यासाठी तो वडील त्या मुलाला जरी बाहेर कडवट वाटला तरी त्याचं प्रेम त्या मुलापेक्षा, त्या आईपेक्षा त्या मुलावर जास्त असतं. आणि मग आई आणि मुलगा, वडील आणि मुलगा बघा, आयुष्यामध्ये बाप जाणे खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे. एक तो कुटुंबाचा आधार आहे. बाप जर घरामध्ये असेल तर त्याचं मला सांगा, जीवन आयुष्यामध्ये विसरून जाणार नाही.
की बाप असलं आणि बाप नसलं त्याला हे समजलं असं. आणि मग मी थोडीशी कथा सांगतो, म्हणजे बाप आणि मुलाचं नातं काय आहे. एक खेडेगाव असतं, त्या खेडेगावामध्ये एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबामध्ये एक 6 वर्षाचा मुलगा असतो. तो मुलगा बाजूच्या गावामध्ये एक जत्रा भरलेली असते, मेळा भरलेला असतो. पाळणे, वेगवेगळे खाद्यपदार्थ, खेळण्याचे वगैरे त्या जत्रेमध्ये येतात आणि ते मूल म्हणतं बाबा आपल्या त्या जत्रेला जायचंय. त्या मुलाला सतत कळतं की बाबा आपल्याला जत्रेला जायचंय, पण त्या बापाकडे पैसे नसतात. त्या बापाला माहित आहे जर आपण त्या जत्रेमध्ये गेलो तर ते मुलं आपल्याला खाऊ मागेल, खेळणी मागेल, पाण्यात बसायला सांगेल आणि जर आपण त्याचा जर त्या हट्ट पुरवला नाही तर ते मुलं रडेल. तो टाळत राहतो पण त्या मुलं सतत रडतं. शेवटी तो बाप त्या मुलाला घेऊन जातो. आता जाता जाता त्या जत्रेत बसतो तर त्याला खेळणी दिसतात. ते मुलं म्हणतं बाबा मला हे खेळणे घ्यायचंय. तो म्हणतो तुला सांगितलं होतं ना की माझ्याकडे पैसे नाही, तर तू तेव्हा हा म्हणला होता, मग आता का मागतो. तो त्याला तसं पुढे ओढत नेतो. पुढे त्याला अनेक ठिकाणी खाऊची दुकानं दिसतात. तो म्हणतो बाबा मला हे पेढे घे, बाबा मला हे लाडू घे, बाबा मला ही जिलेबी घे. पण त्याच्याकडे पैसे नसतात. तो पुन्हा म्हणतो तुला मी सांगितलं होतं ना की माझ्याकडे पैसे नाही. मग तो पुढे मोठमोठे पाळणे असतात, त्या पाळण्याच्या तिथे उभे राहतात. तो मुलाला हट्ट करतो आणि त्या याच्यामध्ये ते मूल त्या बापाच्या हातातून निसटतो. मोठी जत्रा असते आणि त्या बापाची आणि त्या मुलाची काय होते, चुकामत होते. मूल हरवतं. आता ते हरवलेलं मूल रडतं, माझ्या बाबाकडे माझ्या बाबाकडे मोठमोठ्या रडतं. आणि रडल्यावर तिथे एक 8-10-12 माणसं लगेच जमा होतात. ते विचारतात काय झालं. तो माझा बाबा माझ्याकडून हे झालेलं आहे, मी चुकलोय. मग ते मला लोक उठतात आणि त्या मुलाला घेऊन खेळण्याच्या दुकानाकडे नेतात. जे मुलगा खेळण्याच्या दुकानासाठी हट्ट करतो बाबाकडे, ते म्हणलं खेळण्याची दुकान मला खेळणी नको आहे, मला माझे बाबा पाहिजे. मग काही लोक त्याला खाद्यपदार्थ घेऊन जातात. तिथं लाडू द्यायला बघतात, जिलेबी द्यायला बघतात, पेढे द्यायला बघतात. ते मूल म्हणतं मला लाडू नको आहे, मला जिलेबी नको आहे, मला पेढे नको आहे, मला माझे बाबा पाहिजे. शेवटी ते मूल शेवटी त्याला त्या पाळण्यात घेऊन जातात. ह्या लोकांना वाटतं पाळण्यात नेलं तरी मूल रडायचं नाही. शेवटी तो मूल पाळण्यात बसत नाही. त्या बापाची आणि त्या मुलाची भेट होते. बघा, मुलाला बाप पाहिजे. मुलाला काय पाहिजे, बाप पाहिजे.